हाय हॅलो नमस्कार. तर देवपूजा वगैरे सर्व आवरले, उंबरट्याची पूजा वगैरे झाली. तर आज आम्ही दसऱ्याची क्लिनिंग करणार आहेत. तर किचनमधले भांडे सर्व स्वच्छ करायला घेतलेत. तर मी आणि अक्का भांडे घासतोय. तर शौर्य बोलला मी तुम्हाला मदत करतो. तर तो भांडे वगैरे सुकायला ठेवतोय. अगोदर एक एक घेऊन जातोय, नंतर जास्त धुतल्यानंतर जातोय 2-3 तांबे घेऊन. तर पावसाच्या या वातावरणामुळे मला देखील थोडी सर्दी वगैरे झाली. तर तुम्ही समजून घ्या मध्ये मध्ये जर आवाज वेगळा आला तर. त्याच्या चालल्या चक्रा, एक एक भांडच घेऊन जातोय तो आणि मध्ये मध्ये विचारतोय हे काय आहे, हे कशासाठी. तर ऊन तर काय पडा नाही, रोजच पाऊस येतोय. तर म्हणलं हळूहळू घ्यावेत भांडे वगैरे घासायला थोडे थोडे करून. तर घासणार आहेत आज सर्व किचनमधले भांडे वगैरे. तर शौर्याचा आज खूप मूड आहे. लहान लेकरांचं कसं असतं, मूड असेल तर काम करू लागतात, नाहीतर मग मी नाही करणार असं म्हणून पळून जातात. तर करतोय आज तो मदत. अरे देवा. तर त्याच्याकडूनच भांडे वगैरे घेऊन जाताना पाणी सांडलेलं आणि तो घसरून पडलाय. स्वतःच जाऊन किचनमधून कपडा घेऊन आलाय आणि पुसतोय स्वतःच पाणी. बाई माझं पिल्लू ग. नंतर त्याला स्वतःलाच खूप हसायला आलं. खूप हसत होता नंतर. तर लहान लेकरांचं खूप छान असतं, कारण ते कामामध्ये सुद्धा आनंद घेतात. तसं आपण मोठे माणसं घेत नाही तसा आनंद. आपण खूप थोडं जास्त काम पडलं तरी खूप आपल्याला चिडचिड होती, खूप टेन्शनमध्ये येतो लगेच. तर आम्ही इथं दोघीजणी घासतोय भांडे. अक्का मला घासून देतात आणि मी धुते आणि शौर्याचं चाललंय आपलं सुकवायला ठेवतोय तो. तर ऊन काय एवढं कडक पडत नाही, पण किती दिवस वाट बघायची, त्यामुळं आम्ही घेतलेत थोडे थोडे भांडे वगैरे घासायला. तर हे सगळे भांडे शौर्यनेच ठेवलेत पालते घालून. तर रामकृष्ण हरी.